Hello, chick, 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 chick. Hello, chick, 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 chick. Hello, chick, chick, chick. Hello, chick, 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 chick. Hello, chick. नमस्कार मित्रांनो. हॅलो 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 चेक टेस्ट. नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. जय श्रीराम. अ, राजमाता जिजाऊमा साहेबांच्या चरणाला वंदन. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा. की सोडावा धर्म की सोडावा प्राण, असा ज्यावेळेस प्रश्न उभा राहिला त्यावेळेस प्राण सोडलं मात्र सोडलं नाही धर्म, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा. मी मराठी समालोचक रोहित गोरले मग सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो. चला तर बोलूयात आपल्या या स्पर्धेमधील पहिला सामना आपण रंगताना पाहणार आहोत. जय हनुमान आवले विपक्ष दत्त कृपा धोंडा वडवली या दोन बलाढ्य संघांमध्ये आजच्या दिवसातील पहिली मॅच, आजच्या दिवसातील नव्हे तर या स्पर्धेतील पहिली मॅच. आणि आपण पाहताय आजचा पूर्ण गट ज्युनियर गट. आपण पाहिलं असेल थोड्याच वेळापूर्वी पूर्वी या ठिकाणी उद्घाटन सोहळा देखील पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर उद्घाटनीय सामना आपण रंगताना पाहणार आहोत. दोन्ही संघाचे 12th मॅन लक्ष असू द्या मित्रांनो. रिव्ह्यू फक्त एकच राहील आणि तो फक्त आणि फक्त बिमर करिता असेल. बिमर करिताच रिव्ह्यू असेल, अन्यथा कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल याचं देखील लक्ष द्यायचं आहे. आणि चला तर बोलूयात सामन्याकडे. आपण पाहतोय प्रथम नाणेफेकीचा गोल प्राप्त करून जय हनुमान आवळे संघ क्षेत्ररक्षण करत असताना आणि नाणेफेकी हारल्यानंतर दत्तकृपा धोंडा वडवली प्रथम फलंदाजी करिता आपण पाहतोय. सलामीची पारंपरिक वैयक्तिक जोडी मैदानाच्या आतमध्ये ऋतिक आणि जितेंद्र अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून सामन्याला देखील सुरुवात होईल. 4 षटकांचा सामना असेल. गोलंदाज आपण पाहतोय उमेश, पहिलं षटक घेऊन आलेत उमेश. त्यात आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरता उमेश देखील सज्ज झालाय. चला तर लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होती. च्या दिवसातील पहिला सामना वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा गणरायाला वंदन करून आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय. उमेश सज्ज झालाय. पहिल्या त्या ठिकाणी होते आणि पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. ऋतिक पहिल्या चेंडूवर एक मोठं विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते पुढे सरसवले. जेलची संधी निर्माण झाली होती आणि जेल स्वीकारली. पहिल्या चेंडूवर विकेट आलाय. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर गुडले स्पॉटवर ठेवला होता. त्यानंतर आपण पाहिलं असेल थोडीशी उचली देखील होती आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं थोडंसं वलन देखील होतं. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न देखील होता, मात्र मिस टाइम शॉट होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. कोणत्याही प्रकारची चूक न करता जेल स्वीकारली. पहिल्या चेंडूवर महत्वपूर्ण विकेट येताना आपण पाहिलंय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. अभि आलाय. पहिला चेंडू आपण पाहिलं तर वर्चस्व दाखवलंय गोलंदाजाने, कारण पहिल्या चेंडूवर विकेट देखील आली आहे.
लेफ्ट हँडेड बॅट्समन आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अभि आलाय. पुढील चेंडू उमेश याचा. हा चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न, अगदी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र आपण पाहिलं असेल तर या चेंडूवर बोट देखील फिरवली होती. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता इन ऍक्शन मध्ये टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने आला होता हा चेंडू. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता. निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा उमेश. यावेळेस ऑन साईडला शॉटम पुल करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम शॉट इलिव्हेशन होता, अडवून कार्पेट खेळून काढलंय. तर आता आपण पाहिलं असेल ना तर तिसऱ्या चेंडूवर संघाचं खातं ओपन केलं जातंय. एक धाव नक्की झाली आहे. श्री गणेशा केला गेलाय. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण विकेट जो सलामीच्या जोडीमध्ये आला होता ऋतिक, त्याची विकेट आपल्याला कॅचच्या स्वरूपात मध्ये पाहायला मिळाली. त्यानंतरचा निर्धाव चेंडू आणि आता कुठे जाऊन तिसऱ्या चेंडूवर संघाचं खातं ओपन केलं गेलंय. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पहिला चेंडू फेस करेल जितेंद्र. चला तर नेक्स्ट मॅच जय हनुमान खोनी विपक्ष छोट्या 11 महापोटी दोन्ही संघांपर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर आपण सज्ज राहायचं आहे. दोन्ही कप्तान 4 ओव्हर नंतर अर्थातच फर्स्ट इनिंग नंतर आपण नाणेफेकी देखील करणार आहोत. यावेळेस चेंडू अगदी आपण पाहिले तर पॉपिन क्रीजमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला होता आणि हा तेच तरार चेंडू देखील होता. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहिलं असेल हा चेंडू कशा प्रकारे हाताळला गेला होता. गोलंदाज उमेश अगदी पहिल्या चेंडूपासून या गोलंदाजाने वर्चस्व राखून ठेवलंय. नक्कीच अगदी पाहिलं असेल उमेश अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी हाताळतोय. हा चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट पुल केलाय. चेंडू त्या ठिकाणी गुल झालाय. 6 धावांसाठी षटकार. चेंडू होता त्यावर शॉर्ट पुल केलं गेलंय आणि सरळ फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी षटकार आलाय जितेंद्र याच्या बॅटमधनं. आता आपण पाहतोय धावा 7. आज चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 7. धावा कमी होत्या आणि शॉर्ट पिच चेंडू हाताळला गेला होता, त्यावर शॉर्ट पुल देखील केलं गेलं आणि एक त्याच मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 8 या अंकावर. या ठिकाणी शुभ आगमन झालंय. प्रमोदजी भोईर पोलीस पाटील सुपेगाव यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानामध्ये पाणी पोचवायचंय. त्या ठिकाणी फलंदाजाला थोडीशी दुखापत झाली आहे. चला तर वलियात पुन्हा एकदा सामन्याकडे आपण पाहतोय. दुसऱ्या षटकात हल्लेकरिता गोलंदाज झालेत भावेश. तर भावेश इथून कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आपण पाहिलं असेल पहिलं षटक नक्कीच अप्रतिम राहिलं. त्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि 1 विकेट देखील आलं होतं. भावेश सुरुवात करेल आपल्या षटकाला. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट पुल करायचं होतं, मिस टाइम शॉट होता, मात्र त्या चेंडूवर पुरेशा धावा येताना आपण पाहिलं दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आलाय चौकार.
नक्कीच या चेंडूवर आपण पाहिलं तर शॉर्ट पिच थोडासा स्लोवर चेंडू होता, मात्र पुरेपूर धफा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 या वेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पुल केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, मात्र क्षेत्ररक्षक फक्त त्या ठिकाणी पाहत राहतील आणि चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी चमकार जितेंद्र याच्या बॅटमधनं. कंप्लीट होताना पाहणार आहोत का. यावेळेस उडवलाय अगदी आपण पाहतोय आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा जितेंद्र याच्या बॅट मधनं आलाय. 6 धावांसाठी षटकार. समालोचन कक्षाला सलामी देणारा 6 धावांसाठी षटकार आलाय जितेंद्र याच्या बॅटमधनं आणि धावसंख्या आपण आता पाहतो इथून 22 या अंकावर. नक्कीच पहिलं षटक तर अप्रतिम राहिलं होतं, मात्र दुसऱ्या षटकाला जेव्हा सुरुवात झाली पहिल्या चेंडूपासून आक्रमकता दाखवली आहे फलंदाज जितेंद्र याने आणि धावा सुद्धा खूप साऱ्या चांगल्या जोडल्या जातात. तब्बल 14 धावा आतापर्यंत आल्या 3 चेंडूमध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा उडवला. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, मात्र खूपच दूर राहिलेत क्षेत्ररक्षक. अगदी लॉंग ऑन वरून आले होते, मात्र चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय मिड ऑनला. पण बाउन्स उचलून फेक केली जाईल. या चेंडूवर देखील धावा आपण पाहतोय 2 पलून पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल, कारण आपण पाहिलं असेल पहिल्या चेंडूवर जेव्हा विकेट आली ना त्यानंतर आपण पाहिलं तर धावा थोड्याशा कमी होत्या, मात्र ज्या वेळेस हा जितेंद्र स्ट्राईक एंडला आला त्यावेळेस आले आपण पाहिलं असेल पहिला चेंडू नक्कीच निर्धाव आला होता, मात्र त्यानंतर एक षटकार आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल मागे वळून पाहिलं नाही आतापर्यंत त्याच्या बॅटमधून खूप साऱ्या चांगल्या धावा आल्यात. तो जितेंद्र पुन्हा एकदा हा देखील ओव्हर पिच चेंडू होता. अगदी आपण पाहिलं असेल आता चेंडू ऑफस्टिकवर होता आणि चुकीचं शॉर्ट सिलेक्शन म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण आपण पाहू शकता ऑफस्टिकवर चेंडू पिच केला गेला आणि त्यानंतर 4 षटकांच्या अखेरीस आपण नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. रोशद सुरुवात करेल आपल्या षटकाला. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं असेल तर दिशाहीन चेंडू आला अवंतरधाव. दिशाहीन चेंडूने षटकाला सुरुवात देखील केली गेली आहे. अगदी आपण पाहतोय स्कोरबोर्डवर धावसंख्या 25 या अंकावर. पुढील चेंडू रोशन. यावेळेस अगदी आपण पाहिलं तर रडाल मध्ये चेंडू होता, स्लॉट मध्ये चेंडू आणि सरळ फेकून दिलाय प्लॉट मध्ये. हा आलाय 6 धावांसाठी षटकार अभि याच्या बॅटमधनं. केला गेला आणि 6 धावांसाठी फेकून दिलाय अभि याने षटकार. जितेंद्र बाद झाल्यानंतर अभि म्हणतोय मी देखील मोठे प्रहार करू शकतो आणि त्याच प्रकारचे प्रहार करताना आपण पाहतोय. नाही एकदा रोशन. यावेळेस जागा बनून ऑफ साईडला स्लॅश केला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील. एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि नक्कीच दोन्ही धावा पळून पूर्ण केल्या जातील. गुड बिटवीन द विकेट म्हणावं लागेल इथून, कारण आपण पाहिलं असेल दोन्ही फलंदाजांमध्ये जे ताळमेल हवं असतं ते ताळमेल देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. जोराने धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 33 या अंकावर 33 रन्स ऑन स्कोरबोर्ड. धावा तर खूप साऱ्या चांगल्या आल्यात. नक्कीच आपण पाहायला गेलं तर या षटकातील 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. वेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हा चेंडू आपण जर पाहिला ना तर पिच झाल्यानंतर पाहू शकता अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळाला होता, थोडंसं वेग देखील होता आणि त्याच नंतर हा निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाजाने देखील षटकार आल्यानंतर त्याची शैली दाखवली आहे. पहिला चेंडू नक्कीच दिशाहीन हाताळला होता, षटकार आला, त्यानंतर चेंडूवर 2 धावा आल्या आणि हा चेंडू अगदी आपण पाहिलं असेल तर निर्धाव चेंडू आलाय. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका, कारण आपण पाहायला गेलं तर उद्घाटनाकरिता आपल्याला खूप सारा वेळ झालाय आणि अजून भरपूर सामने देखील खेळवायचे आहेत, म्हणून विनंती असेल जास्त वेळ खर्च करू नका.
पुढील चेंडू रोशन. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं असेल ना तर गोल फिरल्यानंतर चेंडू आणि बॅटचा संपर्क देखील झाला होता आणि त्यानंतर चेंडू यष्ट्यांवर देखील जाऊन आदळला. पाहू शकता कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता. यष्ट्यांवर जाऊन चेंडू आदळला देखील, मात्र बेल्स पडल्या नाहीयेत. जर बेल्स पडल्या असत्या तर अजून एक विकेटचं पतन देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं असतं. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आलाय. रोशन याने नक्कीच कमबॅक तरी वावगं ठरणार नाहीये. अप्रतिम गोलंदाजी करत असताना रोशन पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इल्विशन नव्हतं. मिस टाइम शॉट लावून द कार्पेट खेळून काढलंय. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक आले तर उचलून फेक केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. अभि बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज झालेत प्रणय. अगदी आपण पाहिलं असेल रोशन याचा मी नक्कीच उल्लेख केला होता की या गोलंदाजाने कमबॅक केलाय आणि तेच करत असताना देखील आपण पाहायला मिळालं. षटकार जरूर आला होता, त्यानंतर कमबॅक नक्कीच केलाय. दोन निर्धाव चेंडू देखील आले आणि त्यानंतरचा या चेंडूवर आपण पाहिलं तर एक धाव पडून पूर्ण केली गेली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी बाद झालेत अभि. इथून पुन्हा एकदा आपण पाहतोय रोशन. तर गोलंदाज सतीश यांचा पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू होता. यात पुढील चेंडू. हा चेंडू अगदी पॉपन क्रीज मध्ये ट्रॅव्हल केला गेलाय. लोवर फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय. अलाउंड द कार्पेट खेळून काढले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं घडली अचूक. चेंडू झालाय 4 धावांसाठी चौकार. ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार. पण बाद. नक्कीच आपण पाहिलं असेल अलाउंड कार्पेट खेळून काढलं होतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं चूक घडली आणि चमकार देखील येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 38 या अंकावर. पुन्हा एकदा सतीश यावेळेस उडवला. अगदी पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत मात्र थोडेसे दूरवर राहिलेत. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक्झिक्यूट केला गेला होता ऑफ साईडला. अगदी पहिलं लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी षटकार देखील आलाय. पुन्हा एकदा हा चेंडू आता मात्र आपण पाहतोय काय घडलंय. यस तर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. फलंदाज बाद. LBW आउट आहेत तर यष्ट्या नाही. अगदी आपण पाहिलं तर पायावर जाऊन चेंडू आदळला होता.
आणि त्याचनंतर पाहिलं तर लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद असताना पाहू शकता अशा प्रकारे चेंडू होता पायावर जाऊन आदळलाय अगदी परफेक्ट आपण पाहिलं तर ना तर मिडल स्टिकला सापडलेत फलंदाज आणि त्याच्यानंतर पंचांचा बोट आकाशात अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं करण बॅक टू द डगआउट. धन्यवाद डिझाय. चला नेक्स्ट मॅच जय हनुमान कोणी ब विपक्ष छोट्या 11 महापोली. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीकरिता यायचे. आपले या स्पर्धेचे नियम आहेत. वेळेचं भान देखील राखायचं आहे. वेळेवर जर आपण या ठिकाणी उपस्थित नसाल तर तुम्हाला पॅनलाइज देखील केले जाईल याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. की आपण पाहतोय दोन्ही चेंडूवर 2 विकेट आले. आता मात्र सतीश अण्णा हॅट्रिक आपण पाहतोय. इथून या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का हे देखील आपण पाहणार आहोत. याआधी संधी निर्माण झाली होती चौकार हॅट्रिकची तर ती कंप्लीट नव्हती झाली. आता विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का हे देखील आपण पाहणार आहोत. आपल्याला शॉर्ट पिच चेंडू अगदी आपण पाहतोय पुल केलाय मात्र अलाउंड द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. नक्कीच 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. अगदी आपण पाहिल्यानंतर हा थोडासा थ्रो वाईड होता. त्यानंतर 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न 2च धावा असतील. या 2च धावा असतील. आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 46 आणि इथून विजयाकरिता 47 धावांची आवश्यकता असेल आवळे संघाला. चला नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकीकडे आपण वळूयात. जय हनुमान कोणी ब विपक्ष छोट्या 11 महापोली. चला दोन्ही टीमचे कर्णधार जय हनुमान खुनी ब विपक्ष छोट्या 11 महापोली या दोन संघांमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. यापुढील होणारा सामना देखील आपण पाहणार आहोत. प्रमोदजी भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करायची आहे. पोलीस पटेल सुपेगाव आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यापुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे. या ठिकाणी आपण पाहतोय टॉसबॉक्समध्ये सज्ज आहेत स्वर्गीय जाणूदासजी पाटील यांच्या स्मरणार्थ तो टॉसबॉक्स आपण पाहतोय. दोन्ही टीम्सचे कर्णधार देखील उपस्थित आहेत. टॉस केलं जाते. छोट्या 11 मापोली कॉलिंग करेल. छापा असं कॉलिंग आहे आणि काटा आलाय. मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचावर जाऊन विराजमान व्हायचं. जय हनुमान खुनी ब संघ आपण नाणेफेकीचा गोल प्राप्त केलाय. आपला निर्णय काय असेल? गोलंदाजी करणार आहात. 4 षटकांचा सामना आहे. गोलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. शेवटचा प्रश्न विचारेल या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आणि हा ग्राउंड आपण अगदी पाहतोय 360 डिग्रीमध्ये
फलंदाजी देखील करू शकता. या आयोजनाबद्दल काय म्हणा. न्यूज येते टचबॉक्स मधनं. जय हनुमान कोणी ब संघाने नाणेफेकीचा गोल प्राप्त करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केलंय छोट्या 11 महापोली संघाला फलंदाजी करिता. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. चला तर बोलूयात सामन्याकडे. लगेचच क्षेत्ररक्षण देखील सजवायचं आहे. दत्तकृपा धोंडा वडवली संघ. चला तर त्या सुरुवात आपण पाहतोय अभि आणि चेतन अशी सलामीची जोडी. अभिजित स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईकला चेतन. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला ना तर निर्धाव चेंडू आलाय. अप्रतिम चेंडू राहिलाय. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर निर्धाव आलाय. पुढील चेंडू अगदी आपण पाहिलं तर एज लागली होती. संधी निर्माण होती. विकेट या ठिकाणी आलं असतं. इथून नक्कीच सामना रंगताना देखील आपण पाहणार आहोत. त्याच प्रकारचं समीकरण पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे धोंडा वडवली संघाने फलंदाजी केली त्या प्रकारे फलंदाजी करेल का आवले संघ हे देखील पाहणार आहोत. अगदी आपण पाहिलं शॉर्ट पिच चेंडू शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट आणि यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक न करता ज्यावेळेस जेल स्वीकारली जाईल आणि पहिलं विकेटचं पतन आपण मैदानाच्या आतमध्ये पाडलं. चेतन बॅक टू द डगआउट. डाईजवर मानाने सन्मानाने येऊन विराजमान व्हायचे आपले या स्पर्धेमध्ये. हार्दिक हार्दिक स्वागत. चला तर वडियात पुन्हा एकदा सामन्याकडे आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दोन्ही चेंडू निर्धाव आले आणि त्यानंतर एकदा वाली आणि त्यानंतरचा या चेंडूवर पाहिलं ना तर विकेट आली. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना जयेश. टॉस चेंडू अगदी आपण पाहिलं तर स्लॅश केलाय हलक्या हाताने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. उचलून फेक देखील केली जाईल. 5व्या चेंडूवर देखील आपण पाहतोय ही देखील एकच धाव असेल. सिंगल धाव्याने स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम सुरू आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली असेल तर फक्त आणि फक्त 2. आतापर्यंत चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 5 आणि धावसंख्या 2 या अंकावर. 47 धावांचा पाठलाग करत असताना आपण धावसंख्या आतापर्यंत 2 पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज करण. यावेळेस ओव्हर पिच चेंडू भिरकावून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी आलाय स्क्वेअर लाईक क्षेत्रामध्ये. चौकार. एकंदरीत धावा आल्यात 6 आणि धुंडा वडवली संघाचा 12th मॅन नाही कैलास पटेल यांच्या हस्ते आपण सत्कार सन्मान करतोय. त्याच्यानंतर आपण सत्कार सन्मान करणार आहोत एक क्रिकेट जगतातील मोठं नाव विनीत माली. मानकोली गावाचं एक मोठं नाव क्रिकेटच्या पटलावर त्याने आपल्या गावाचं नव्हे स्वतःचं आई वडिलांचं आणि आपल्या गावाचं नाव एक वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवलंय. विनीत पाटील आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं विनीत माळी त्याच्या बॅटमधनं 2026 मध्येच 14 50 आल्यात आणि त्याच्याच नावाने आपण त्या ठिकाणी एक स्टँड देखील आपण पाहतोय. विनीत माळी याचं सत्कार सन्मान केलं जात आहे. मला तरी वाटतं एक कार देखील त्यांनी जिंकलेली आहे मॅन ऑफ द सिरीज म्हणून.
चला तर बोलूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. त्या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू दिशाहीन आलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 9 या अंकावर. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज आपण पाहतोय प्रेषित. गोलंदाज आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्याकरिता आलेत. धावसंख्या आपण पाहतोय 9 या अंकावर. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला जयेश. जयेश जो सलामीच्या जोडीमध्ये आला होता. अगदी आपण पाहिलं तर हा देखील शॉर्ट पिच चेंडू होता. मात्र त्यानंतर आपण पाहिलं असेल तर स्लोवर चेंडू देखील होता. मिस टाईम शॉट. अगदी बॅट खूपच लवकर आली होती आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू फील्ड केला गेला. हा देखील निर्धाव चेंडू त्यांना आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश आपण पाहिलं तर दोन्ही चेंडू आतापर्यंत खेळलेत आणि दोन्ही चेंडू आपण पाहायला गेलं तर एकही धाव त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाली नाहीये. यापुढील चेंडू शेती यावेळेस उडावलाय. अगदी आपण पाहतोय समालोचन कक्षासमोर क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला जेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जयेश बॅक टू द डगआउट. अगदी आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षक होते निलेश. त्यांना थोडीशी दुखापत देखील आहे. एक बोट त्यांचं फ्रॅक्चर आहे. तरीही आपण पाहिलं असेल तुटलं आहे तरीही त्यांनी जेल स्वीकारली आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक निलेश होते त्यांचं. विकेटचं पतन देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. विकेट क्रमांक 2 आलाय. नवीन फलंदाज झालाय उमेश. तोच उमेश ज्याने गोलंदाजी देखील अप्रतिम केली होती. गोलंदाजी करत असताना 8 धावा खर्च केल्या होत्या. मात्र आता फलंदाजी करायची आहे आणि इथे आपण पाहायला गेलं तर संघ थोडासा संकटात सापडलाय. इथून संकट मोचनाचं काम देखील करावं लागेल. हा चेंडू अगदी आपण पाहतोय अप्रतिम चेंडू. अगदी आपण पाहिलं असेल तर कानाच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झालाय. तेच तरार चेंडू पाहायला मिळाला. प्रिशित आपण गोलंदाज पाहतोय. अगदी 14 वय असणारा हा गोलंदाज आणि पाहू शकता काय गोलंदाजी केली जाते. अगदी सर्वांना लाजवणारी गोलंदाजी. अशा प्रकारची गोलंदाजी करतात जे मोठे मोठे प्लेयर्सला देखील करता येत नाही त्या प्रकारची गोलंदाजी केली जाते. मिस टाईम शॉट आहे. उडवलाय चेंडू डिप स्पर्लिक क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. उचलून फेक देखील चेंडू केला जाईल आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल तर एक धाव पळून पूर्ण केली गेली आणि धावसंख्या आपण पाहतोय 10 या अंकावर. पुढील चेंडू प्रिशित. हा चेंडू देखील अप्रतिम राहिलाय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. काय गोलंदाजी केली जाते. नक्कीच कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा. अवघ्या आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट देखील आला होता. काय गोलंदाजी प्रभावी गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा फक्त आणि फक्त 10 या अंकावर. धावसंख्या आपण पाहतोय 10 या अंकावर आणि इथून अजून विजयागिरीत आपण पाहायला गेलं ना तर 37 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज आपण पाहतोय ओम.
2 धावांची पेनल्टी देखील होती धोंडा वडवली संघाला. मात्र अजून आपण पाहिलं असेल ना तर धोंडा वडवली संघाचा खेळ राहिलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये अगदी 6 धावा आणि त्यानंतरचं दुसरं षटक तर अप्रतिम राहिलंय. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. अगदी 14 वर्षाचा तो गोलंदाज होता. काही गोलंदाजी केल्या याच सामन्याकडे. ओम गोलंदाजी मार्कवर सज्ज. अगदी आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. मात्र मिस टाइम शॉट होता. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलून फेक देखील केली जाईल. एक राहिला या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर 6 चेंडू फेस केले आणि फक्त 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अगदी आपण पाहतोय समोर फोर्स केला गेलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. उचलून फेक केली जाईल. पुन्हा एकदा एकच सिंगल स्कोरबोर्डमध्ये ॲड केली जाईल. नक्कीच मित्रांनो मी याआधी उल्लेख केला होता की अगदी आपण पाहायला गेल्यानंतर धापा खूप साऱ्या हव्या आहेत आणि आपण पाहिलं तर धापा फक्त एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी शुभ आगमन झालंय. अंबाडी परिसरातील एक गोड आवाज यंग डॅशिंग व्यक्तिमत्व समालोचक मोहनीश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सहर्ष स्वागत. आणि आमचे गुरु देखील आहेत. कारण समालोचन ज्या व्यक्तीकडनं शिकावं त्या व्यक्तीसोबत आज समालोचन करण्याचा योग देखील आलाय. धन्यवाद मोहनीश पाटील आणि वेलकम. यापुढील चेंडू अगदी आपण पाहिले तर खेळून काढले. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा एकच धाव येईल. बॅट्समन प्रणय आले आणि त्यांच्या बॅटमधून सुद्धा एक धाव आली. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या 14. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 14 या अंकावर. बॉलरने आता आपण पाहतोय गोलंदाज ऋतिक जे फलंदाजी करत असताना काही करू शकले नव्हते. मात्र आता गोलंदाजी करायची आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर फुलटॉस चेंडू पहिलेच्या क्षेत्रामध्ये आलाय. हा 4 धावांसाठी चौकार प्रणय याच्या बॅटमधनं. बिमरकरिता रिव्ह्यू घेतलाय पण ते देखील चेक करणार आहोत. फेअर डिलिव्हरी डीप होतो त्या चेंडू आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल फेअर डिलिव्हरी चौकार नक्कीच आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 18 या अंकावर. पुढील चेंडू ऋतिक यावेळेस देखील फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र झेल नक्कीच होणार नाहीये. मात्र चेंडू उचलून फेक केला जाईल. आता मात्र आपण पाहायला गेल्यानंतर या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता राहिल्यात. कधी पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहतोय 19 या अंकावर. 4 चेंडूमध्ये आता विजयकरिता 28 धावांची आवश्यकता असेल. प्लस चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये 4 धावांसाठी चौकार आलाय. या दफा जर आधीच अशा प्रकारचे फटके जर आले असते ना तर नक्कीच आपण पाहिलं असेल तर या सामन्यामध्ये मजबूती पकड देखील पाहायला मिळाली असती आपल्या संघाची. तर आपण पाहिलं असेल तर दफा या आधी 3 षटकामध्ये खूप साऱ्या कमी आल्या. तर शेवटच्या षटकामध्ये आता आपण पाहिलं असेल 2 चौकार जरूर लागलेत. तर नक्कीच समीकरण थोडंसं वेगळं नक्कीच पाहायला मिळालं असतं. पुन्हा एकदा सज्ज आपण गोलंदाज पाहतोय ऋतिक. अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न अगदी स्विच हिट केला होता आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय.
डीप मध्ये 4 धावांसाठी चपकार आलाय. आणि धावसंख्या आपण पाहतोय 27 या अंकावर. ऑन साईडला टर्न केलाय अलाउंग द कार्पेट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील, मात्र आपण पाहिलं असेल ना हे अगदी सामना वन साईड पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू असेल या सामन्यातील. आणि नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जय हनुमान कोणी ब विपक्ष छोटे 11 महापोली. ही दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. आणि शेवटच्या चेंडूवर विकेट देखील आली आहे. ठिकाणी सामना नक्की संपतो. दोंडावडवली संघाने वर्चस्व दाखवलं या सामन्यामध्ये आणि विजय देखील संपादन केलाय. मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू असेल जितेंद्र. त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर तब्बल 22 धावा आल्या. तोच जितेंद्र ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. यापुढील धावतं समालोचन आपण ऐकणार आहोत मोनिश पाटील. अंबाडी परिसरातील एक गोड आवाज आणि ज्यांच्याकडनं समालोचन मी शिकलो तेच समालोचक मोनिश पाटील. आज तो योग देखील आलाय. ज्यांच्याकडनं समालोचन शिकावं त्यांच्या समवेत समालोचन करण्याचा योग. आणि माझ्यासाठी नक्कीच ही खूप मोठी बाब असेल. चला तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत जितेंद्र यांना. अनिलजी पाटील यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहात. जितेंद्र याला अप्रतिम खेळी ज्याने साकारली त्याच्या बॅटमधनं तब्बल 22 धावा आल्या. तो जितेंद्र ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. पुरस्कृत केलं जात आहे.